सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे आपला डे 7। चला तर मग बघूया आज कुठल्या प्रकारचं नेक करायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे। बघू शकता ऑलमोस्ट माझी चेन स्टिच इथे कंप्लीट झालेली आहे आणि मी एक एंड नॉट इथे दिलेली आहे, ज्यामुळे माझं वर्क सिक्युअर होईल। आता आपल्याला शुगर बीडची एक लाईन करून घ्यायची आहे। बघू शकता मी इथे दोन शुगर बीडचा यूज करते आहे। शुगर बीडचा यूज करून मी जी लाईन कंप्लीट केलेली आहे, त्यामुळे बघा चेन स्टिचच्या नंतर ती जरा हायलाइट होती आहे। शुगर बीडची लाईन माझी ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे। आता मी इथे एक एंड नॉट देणार आहे, ज्यामुळे माझी ती लाईन सिक्युअर होईल। आता मी 3 mm बीडचा यूज करून इथे सेकंड लाईन कंप्लीट करून घेणार आहे। बघू शकता माझी 3 mm बीडची सेकंड लाईन ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे। मी आता इथे एक एंड नॉट देते। इथे मी परत शुगर बीडचा यूज करून थर्ड लाईन कंप्लीट करून घेणार आहे। कुठल्याही प्रकारचा नेक करताना आपल्याला ही कंपल्सरी लाईन करायच्याच आहे, त्यामुळे आपला जो नेकची बाहेरची डिझाईन असेल ती हायलाइट होईल आणि या डिझाईनमुळे त्याला थोडा सपोर्ट मिळेल। बघू शकता शुगर बीड्सचा यूज करून मी जी लाईन कंप्लीट केलेली आहे ती ऑलमोस्ट माझी कंप्लीट झालेली आहे आणि आता एंडला इथे पण मी एक एंड नॉट देणार आहे, ज्यामुळे ही लाईन माझी सिक्युअर होईल। ही लाईन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथे पेन्सिलच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे। इथे आपण स्टोन स्टिक करून एक वेगळ्या प्रकारचा नेक क्रिएट करणार आहे। बघू शकता या स्पेसमध्ये माझे 3 फ्लावर क्रिएट होणार आहे, त्याच्यामुळे मी 3 जागेवर मार्किंग केलेले आहे, जिथे मी राऊंड शेप स्टोन स्टिक करणार आहे। बघू शकता मी कशा प्रकारे स्टिक करते। आपल्याला नीडलचा, पेन्सिलचा किंवा पेनचा यूज करून एक स्टोन अशा प्रकारे स्टिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला थोडा ड्राय होऊ द्यायचा आहे, जेणेकरून आपण काही वर्क करताना तो हलणार नाही। स्टोन स्टिक झाल्यानंतर आता मी इथे ग्लूचा यूज करून साईडला परत एक स्टोनच्या साईडला 5 अशा लाईन करून घेणार आहे, जिथे मला पानांच्या शेपचे स्टोन स्टिक करायचे आहे, ज्यामुळे माझं एक सुंदर असं एक फ्लावर तयार होईल। बघू शकता मी कशा प्रकारे ग्लू लावते। आता ग्लू लावून झाल्यानंतर निडलचा उपयोग करून मी एक पानाच्या आकाराचे असलेले स्टोन किंवा कुंदन तिथे स्टिक करणार आहे। बघा मी एक लावलेला आहे, त्याचबरोबर मला साईडलाही एक लावून घ्यायचं आहे। बघू शकता आपले कशा प्रकारे फ्लावर्स क्रिएट झालेले आहे। असेच आपल्याला पूर्ण नेकला करून घ्यायचे आहे। खूप सिंपल सोबर छान दिसतात अशा प्रकारचे फ्लावर आपण ब्लाऊजच्या नेकला केले किंवा स्लीव्सला केले तरी। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओसाठी फॉलो करा। थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।